नमस्कार. शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण काही सेकंदातच तांब्या पितळेची भांडी कशी घासायची हे पाहणार आहोत. गौरी गणपती, दिवाळी, दसरा, गुढीपाडवा प्रत्येक सणाच्या वेळी आपण तांब्या पितळेची भांडी घासतो आणि तांब्या पितळेची भांडी घासणं म्हणजे मोठ्या कष्टाचं आणि जिकिरीचं होतं. प्रत्येकाच्या घरात तांब्या पितळेची भांडी असतातच आणि सणासुदीला याची स्वच्छता करायची म्हणजे फार कष्ट पडतात, फार वेळ लागतो. पण काही सेकंदातच जादुई पाण्याने आपण ही भांडी अशा प्रकारे चमकवलेली आहेत. पाहू शकत असाल तुम्ही पूर्वीची भांडी आणि आत्ताची भांडी किती फरक जाणवतोय. ही भांडी अगदी नवीन आहेत असंच वाटतंय. कधी पितांबरीने तर कधी चिंचेने, कधी लिंबाने भांडी घासूनही तेवढी स्वच्छ होत नाहीत. कष्टही खूप पडतात आणि ही भांडी तेवढी चमकत नाहीत, पुन्हा लगेच खराब होतात. तर हे पाहू शकत असाल ही पितळेची भांडी आहेत. बरेच दिवस मी वापरलेली नाहीत. ही पितळेची आणि तांब्याची दोन्ही भांडी मी काही सेकंदातच घासून दाखवणार आहे, म्हणजे धुवून दाखवणार आहे. तर पाहू शकत असाल तुम्ही ही सर्व भांडी मी घासलेली आहेत किंवा साफ केलेली आहेत आणि अगदी नव्यासारखी लख्ख झालेली आहेत. भांडी घासण्यासाठी किंवा भांडी स्वच्छ करण्यासाठी जे आपण लिक्विड तयार केलेलं आहे ते घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच केलेलं आहे. या लिक्विडने हाताने भांडी घासली तर हाताला कोणतीही इजा होत नाही. तसंच काही सेकंदात भांडी स्वच्छ होतात, तेही पितांबरीपेक्षा कमी किमतीमध्ये. हे देवाचं तामण तुम्ही पाहू शकत असाल. पाठीमागे आणि पुढच्या साईडने दोन्ही बाजूनेही खूप खराब झालेलं आहे आणि पाहू शकत असाल हे जादुई पाणी पडताच काही सेकंदातच जिथे जिथे हे जादुई पाणी पडतंय तिथल्या तांब्याचा कलर पाहू शकत असाल किती बदललेला आहे आणि अगदी नव्यासारखं लख्ख होतंय. म्हणजे आपण कुठेही इथे हात लावलेला नाही, फक्त चमच्यानेच पाणी ओतलेलं आहे तरी सुद्धा किती फरक जाणवतोय. त्यानंतर याच जादुई पाण्याने हाताने थोडंसं चोळून घेतलं आणि जे काय थोडेसे डाग आहे भांडी घासण्याचा जो साबण आहे त्या साबणाने आणि तारेने अलगद हाताने धुवून घेतले. फार कष्ट लागत नाहीत. हे डागसुद्धा काही क्षणातच निघून जातात. त्यानंतर एका पाण्याने धुवून घेतले आणि आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. पाहू शकत असाल किती नव्यासारखं लख्ख झालेलं आहे. त्यानंतर लगेचच कोरड्या नॅपकिनने पुसून घ्यायचं आहे, म्हणजे खूप दिवस असंच स्वच्छ राहतं, डाग पडत नाहीत. पूर्वीचं तुम्ही हे तामण पाहिलेलं आहे आणि आताचंही पाहू शकत असाल अगदी नव्यासारखं लख्ख झालेलं आहे. तामण तर नवं झालेलं आहे पण हातही पाहू शकाल कुठेही हाताला इजा झालेली नाही. चला तर मग जादुई पाणी कसं बनवायचं हे पाहू. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे मी बनवलेल्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. जादुई पाणी बनवण्यासाठी एक मोठा काचेचा बाऊल घेतलेला आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा सायट्रिक ॲसिड टाकलं. सायट्रिक ॲसिड किंवा लिंबूसत्व पॅकेटमध्ये किंवा खुलं मिळतं. मी खुलंच 20 रुपयाचं आणलेलं आहे. हे आपण बऱ्याच पदार्थामध्ये वापरतो, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात सायट्रिक ॲसिड किंवा लिंबूसत्व असतं. अशा प्रकारे साखरेसारखं असतं. एक मोठा चमचा सायट्रिक ॲसिड आणि एक मोठा चमचा मीठ घेतलेलं आहे. दोन्ही समप्रमाणात घ्यायचं, म्हणजे जेवढं सायट्रिक ॲसिड किंवा लिंबूसत्व तेवढंच मीठ घ्यायचं आणि त्यासाठी 1.5 कप किंवा 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. तर मीठ, पाणी, सायट्रिक ॲसिड व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. लक्षात घ्या हे जादुई पाणी बनवताना आपल्याला जेव्हा भांडी घासायची त्याच वेळी बनवायचं आहे, नाहीतर याचा असर निघून जातो. म्हणून ज्यावेळी तुम्हाला भांडी घासायची त्याच वेळी तयार करून घ्या. अगदी 2 ते 3 मिनिटात अशा प्रकारे ढवळलं की तयार होतं. आणि पाहू शकत असाल लिंबूसत्व मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेलं आहे. हा तांब्याचा पेला पहा आणि आता पाण्यात टाकताच काही सेकंदातच पाहू शकत असाल किती कलर चेंज झालेला आहे. आणि जसा पेला मी पाण्यामध्ये फिरवते त्याप्रमाणे पाहू शकत असाल फरक तुम्ही की जेवढा पाण्यात बुडलेला आहे त्याचा कलर आणि वरचा कलर कितीतरी चेंज आहे. पेला फक्त मी जादुई पाण्यात फिरवते, अजून घासलेलं नाही. तर अशा प्रकारे पाहू शकत असाल किती चेंज झालेला आहे. जादुई पाण्यात पेला धुतल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये पेला धुवून घेतला आणि थोडंसं स्टिकरचा भाग आहे तो दिसतोय. आता तो आपण घासून घेणार आहोत. हा स्टिकरचा डाग जाण्यासाठी भांडी घासण्याचा साबण तारेवरती घेतला आणि तारेने अलगद घासून घेतलं आणि काही क्षणातच हा डागसुद्धा निघून गेलेला आहे. नंतर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं आणि पाहू शकत असाल पूर्वीचा पेला आणि आत्ताचा आतून बाहेरून दोन्ही बाजूने अगदी लख्ख झालेला आहे. पाठीमागची बाजूसुद्धा पाहू शकत असाल
आत्ताच बाजारातून नवीन आणलेला आहे, एवढा नवा झालेला आहे. हा घासलेला पेला असाच स्वच्छ राहण्यासाठी लगेचच कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचा आहे, म्हणजे त्यावरती डाग पडत नाहीत आणि लवकर खराब होत नाही. पुसल्यानंतर तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हात ठेवू शकता. मी असंच कोरड्या ताटामध्ये ही भांडी सुकण्यासाठी ठेवून दिलेली आहेत. आता पितळेचं भांडंही तुम्हाला घासून दाखवते. आता पितळेचा माझ्याकडे तांब्या आहे, बरेच दिवस वापरलेला नाही. मी मोठ्या भांड्यामध्ये घेतला आणि यावरती जादुई पाणी टाकलं आणि पाहू शकत असाल जिथे जिथे पाणी पडलेलं आहे तिथल्या तांब्याचा कलर चेंज होत चाललेला आहे. आतमध्येही पाणी टाकलेलं आहे आणि पाहू शकत असाल किती जादू केल्यासारखा तांब्या स्वच्छ झालेला आहे. म्हणजे पितळेची भांडीसुद्धा अगदी पटकन स्वच्छ होतात. हाताने फक्त पाणी फिरवलं आणि या प्रकारे स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतलं. त्यानंतर तार आणि भांडी घासायच्या साबणाने घासून घेतलं. तुमच्याकडे लिक्विड डिटर्जंट असेल तर त्याने सुद्धा घासू शकता. अतिशय पटकन साफ होतंय. पुन्हा दुसऱ्या पाण्याने धुवून घेतलं आणि पाहू शकत असाल तांब्या अगदी स्वच्छ नव्यासारखा लख्ख झालेला आहे, तोही काही क्षणातच. त्यानंतर दुसऱ्या चांगल्या पाण्याने धुवून घेतलं आणि आता पहा किती जादू झालेली आहे. म्हणजे काही क्षणातच तांब्याची पितळेची भांडी आपण घासू शकतो. पूर्वीसारखं भांडी घासणं म्हणजे क्लिष्ट न वाटता आता खेळ झालेला आहे, कारण आपण जादुई पाण्याचा उपयोग केलेला आहे. आणि पाहू शकत असाल पितळेचा तांब्यासुद्धा किती छान झालेला आहे. पाठीमागून आतून बाहेरून नवा लख्ख झालेला आहे. हा तांब्यासुद्धा कॉटनच्या फडक्याने पुसून घ्यायचा आहे, म्हणजे त्यावरती डाग राहत नाहीत. आणि ज्या कढईमध्ये मी हा तांब्या घासून घेतलेला आहे त्यावरती पाहू शकत असाल जिथे जिथे हे जादुई पाणी पडलेलं आहे तिथली जागा किती स्वच्छ झालेली आहे. म्हणजे कढईमध्ये पहा जादुई पाण्याचे डाग दिसतील तुम्हाला पडलेले, म्हणजे तेवढा भाग अगदी नवा स्वच्छ दिसतोय. आता याचप्रमाणे मी सर्व भांडी घासून घेतलेले आहेत आणि पाहू शकत असाल भांडी सर्व नवी लख्ख दिसत आहेत. आवडली ना जादुई पाण्याने भांडी घासण्याची ही पद्धत? आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही साफसफाई करण्यासाठी उपयोगात येईल. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणेशोत्सव